नमस्कार मित्रांनो, मी संजय शिरसाट. पवित्र पोर्टलमध्ये प्रेफरन्सेस देण्याची लिंक आता सुरू झालेली आहे. ते प्रेफरन्सेस कशा प्रकारे द्यायचे आणि कशा पद्धतीने प्रेफरन्सेस मॅनेज करायचे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला लॉग इन कसं करायचं हे आपण बघूया. तर या लॉग इनमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये लॉग इन करायचं असेल तर आपल्याला एक ब्राउझरवरती क्लिक करावं लागेल. तर गुगल क्रोम हे बेस्ट ऑप्शन आहे. या गुगल क्रोम वरती क्लिक केल्यानंतर गुगल एज्युकेशन .महाराष्ट्र इथे लिस्टमध्ये येईल. हा सोपा ऑप्शन आहे आपल्याला सर्च करण्यासाठी, कारण URL आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही. इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल. तर यामध्ये आपल्याला इथे हे 4-5 ऑप्शन इथे आहे. यापैकी आपल्याला कर्मचारी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर इथे नेक्स्ट स्क्रीन वरती पवित्र नावाचं जे ऑप्शन इथे त्यांनी दिलेले आहे पवित्र पोर्टल मध्ये जाण्यासाठी, तर या पवित्र पोर्टलच्या टॅब वरती या प्लस साइन वरती क्लिक करा. या प्लस साइन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत ऑप्शन्स येतील. त्यानंतर पहिलंच ऑप्शन जे आहे ते ऍप्लिकंट, या ऍप्लिकंट वरती क्लिक करा. ऍप्लिकंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं जे पवित्र पोर्टल आहे ते आपल्याला इथे दिसेल. इथे सूचना दिलेल्या आहे. या सूचना केअरफुली तुम्ही रीड करा. इथे एक अत्यंत विस्तारित स्वरूपाचा एक छान व्हिडिओ इथे दिलेला आहे. हा व्हिडिओ पण तुम्ही बघून तुमचा स्टडी करू शकता. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कमी वेळामध्ये कसं फॉर्म भरता येईल, कसे ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करता येईल हे सांगणार आहे. तर ही सूचना मी क्लोज करतो. हे क्लोज केल्यानंतर आपल्याला इथे मॅनेजमेंट वाईज ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथे दिसतील. हे ऍडव्हर्टाइजमेंट आपण पहिलेही बघितलेले आहेत. तुम्ही इथे क्लिक करून त्या डाउनलोड करून बघू शकता. इथे ऍप्लिकंट साठी जे इन्स्ट्रक्शन आहे ते इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि इथे काही क्वेश्चन आन्सरचे उत्तर इथे त्यांनी दिलेले आहेत ते इथे आपण बघू शकतो. तर आपण आता लॉग इन करून बघूया. तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथे ही टॅब फार महत्वाची आहे. तर इथे आपल्याला सिलेक्ट रोल मध्ये जाऊन ऍप्लिकंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आपण युजर आय डी टाकूया. तर युजर आय डी साठी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड आपले जे आपण फॉर्म भरताना आपण वापरलेले आहे तेच आपण इथे वापरणार आहोत. तर युजर आय डी हा करेक्ट टाकायचा आहे. पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तर तो तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड करून तुम्ही इथनं रिसेट करू शकता. तर फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही इथे रजिस्टर केलेला आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती OTP येईल आणि OTP आल्यानंतर तुम्ही तो पासवर्ड रिसेट करून घेऊ शकता. तर इथे मी पासवर्ड इन्सर्ट करतो. आणि इथे दिलेला कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड टाकण्यापूर्वी आपण त्याला एकदा रीलोड कॅप्चा करून घेऊया, कारण बऱ्याच वेळा तो जुना कॅप्चा इथे डिस्प्ले होत असतो. 47620 हा कॅप्चा एंटर केल्यानंतर आपण इथे लॉग इन करूया. हे आपलं कॅन्डिडेट लॉग इन इथे ओपन झालेलं आहे. तर कॅन्डिडेट लॉग इन मध्ये आपल्याला सुरुवातीला आता हे ऑप्शन्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. की इथे ऍप्लिकंट डिटेल यामध्ये सोशल कॅटेगरी डिटेल दिलेले आहे. इथे सेल्फ सर्टिफिकेशन, जो फॉर्म आपण सेल्फ सर्टिफाय केलेला होता तो फॉर्म इथे दिलेला आहे. आणि आता हे नवीन ऑप्शन्स इथे जे आलेले आहेत की प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. हे दोन कॅटेगरी यामध्ये दिले, प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी अँड संस्था विदाउट इंटरव्ह्यू अँड विथ इंटरव्ह्यू, संस्था विथ इंटरव्ह्यू. तर हे ऑप्शन्स आपण आता बघणार आहोत. त्यानंतर रिपोर्टही आपण इथे रिपोर्टमध्ये आपण जे ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या आहेत त्या इथे बघण्याची सुविधा इथे दिलेली आहे.
तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत की ऍप्लिकंट डिटेल मध्ये सोशल कॅटेगरी डिटेल इथे क्लिक करूया. सुरुवातीला इथे सुद्धा आपल्याला हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की केअरफुली तुम्हाला प्रत्येक गोष्टी इथं बघायची आहे. तुमच्या सोशल कॅटेगरी कुठली आहे ते चेक करायचं आहे. आता हे जे ऍप्लिकंट आहे तर यांच्या ऍप्लिकंट मध्ये इथे आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑल इन्स्ट्रक्शन्स टर्म्स अँड कंडिशन मेन्शन अबोव ऑन होम पेज, म्हणजे ह्या ज्या कंडिशन्स आणि हे जे रूल्स दिले हे मी वाचले, याची डिक्लेरेशन आपण इथे देणार आहोत. इथे यस वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा, इथे हे दोन ऑप्शन आहे येस और नो. आपल्याला इथे यस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपलं जे हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे त्याची डिटेल इथे दिलेली आहे. तर यामध्ये जर हे तुम्हाला ऍप्लिकेबल नसेल तर इथे नॉट ऍप्लिकेबल वरती क्लिक करायचं आहे. आणि जर हे ऍप्लिकेबल असेल, महिला आरक्षण असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, तर हे जे काही तुम्हाला लागू असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि सिलेक्ट करून तुम्ही इथे जे काय असेल त्यावरती क्लिक करून याला सेव्ह करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला घेता येईल. तर यामध्ये जोपर्यंत तुम्ही हे सेव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रेफरन्सेस आणि हे पुढचा पार्ट घेता येणार नाही. तर प्रथमतः तुम्हाला हा पार्ट सेव्ह करणं गरजेचं आहे. तर आपण आता पुढे बघूया. तुम्ही इथे जाऊन तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन हा फॉर्म तुम्ही चेक करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तो फॉर्म ओपन होईल आणि त्यामध्ये तुमची डिटेल्स बरोबर आहेत का, तुम्ही काय कुठल्या कुठल्या गोष्टी त्यामध्ये भरलेल्या आहेत ते सर्टिफाय करताना तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. हे बघा, इथे या पद्धतीचा फॉर्म आणि तुमचे क्वालिफिकेशन डिटेल इथे दिसणार आहे. तर आपण इथे गेल्यानंतर आपल्याला आता यामध्ये प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी अँड संस्था विदाउट इंटरव्ह्यू. लोकल बॉडी म्हणजे झेडपी आणि ज्या संस्था ज्या इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू कॅन्डिडेट सिलेक्ट करणार आहे त्यासाठी हे ऑप्शन आहे. तुम्ही हे इथेही तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस जनरेट करू शकता आणि इथेही तुम्ही करू शकता. तुम्हाला दोन्हीपैकी एक समजल्यानंतर तुम्ही ऑप्शन बाकीच्या प्रोसेस ही सारखीच आहे. तर फर्स्ट आपण काय करूया की इथे जनरेट प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, प्रेफरन्सेस, त्यानंतर इथे जाऊन जनरेट प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जनरेट इलिजिबिलिटी पोझिशन्स ज्या आहेत ते इथे ऑप्शन्स आलेले आहेत. बघा, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची जी पात्रता आहे, तुमची जी इलिजिबिलिटी आहे त्यानुसार इथे आपली जी प्रेफरन्सेस लिस्ट जी आहे ती जनरेट होणार आहे. तर यामध्ये जनरेट प्रेफरन्सेस फॉर ऑल संस्था विदाउट इंटरव्ह्यू इथे क्लिक केल्यानंतर हे इलिजिबल पोझिशन जनरेट सक्सेसफुली, म्हणजे तुम्ही जर बीएड असाल तर बीएडच्या रिलेटेड ज्या पोझिशन्स असतील त्या जनरेट होतील. तुम्ही डीएड असाल तर डीएडच्या रिलेटेड ज्या पोझिशन्स असतील त्या जनरेट होतील. ते आता सक्सेसफुली जनरेट झालेले आहे. त्यानंतर इथे गेल्यानंतर जे सेकंड ऑप्शन आहे डाउनलोड प्रेफरन्सेस इथे आपण क्लिक करूया. डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर ते आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. हे बघा की अशा पद्धतीने आपल्याला एवढे प्रेफरन्सेस इथे जनरेट झालेले आहे. म्हणजे ज्या कॅन्डिडेटचं लॉग इन आपण बघतोय त्या कॅन्डिडेटला या ऑप्शनसाठी ही जी लिस्ट आहे की 8 संस्था इथे जनरेट झालेल्या आहे. तर यामध्ये या लिस्टमध्ये सिरियल नंबर, कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपण एलिजिबल आहोत त्या डिस्ट्रिक्टचं नाव, त्यानंतर मॅनेजमेंट व्हॅकन्सी म्हणजे त्या कुठलं मॅनेजमेंट आहे त्याचं नाव, जसं की कोल्हापूरमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था इथे एलिजिबल आहे. त्यानंतर नेहरू एज्युकेशन सोसायटी, त्यानंतर कुठल्या लेवलला, तर ही सेकंडरी लेवलच्या लिस्ट इथे जनरेट झालेली आहे. तुम्ही डीएड असाल तर प्रायमरीची लिस्ट इथे जनरेट होईल. त्यानंतर मीडियम, कुठल्या मीडियमसाठी तुम्ही एलिजिबल आहात. आणि इथे डेझिग्नेशन मध्ये हायर सेकंडरी टीचर फुल टाइम, बघा हायर सेकंडरी, त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी.
ही लिस्ट आपल्याला इथे जनरेट झालेली आहे. तर यामध्ये पुढे पे स्केल दिलेला आहे, एडेड टाईप दिलेला आहे, त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे की कुठल्या सब्जेक्टसाठी तुम्ही आहात त्या सब्जेक्टची लिस्ट इथे दिलेली आहे आणि टीचिंग मीडियम इथे दिलेले आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे लिस्ट दिसते. त्या लिस्ट आपल्याला इथे इम्पोर्ट टू एक्सेल लिहिलेलं आहे. ऍक्च्युली इथे आपलं इथून आपण एक्सेल फॉर्मॅट मध्ये आपण डाउनलोड करू शकतो. इथे एक्सेल फॉर्मॅट मध्ये आपण ही जी काही लिस्ट असेल ती आपण डाउनलोड करू शकतो आणि इथे डाउनलोड ॲज पीडीएफ फाईल मध्ये आपण डाउनलोड करू शकतो. आता यामध्ये दोन्हीमध्ये फरक असा आहे की पीडीएफ मध्ये जी फाईल डाउनलोड करू, बघा इथून आपण डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने इथे ही डाउनलोड होते. बघा की ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर जशाची तशी इथे सिरियल नंबर, डिस्ट्रिक्ट आणि इथे प्रेफरन्स साठी तुम्हाला रिकामी जागा ठेवलेली आहे की तुम्ही याची प्रिंट काढा. प्रिंट काढल्यानंतर कुठल्या संस्थेला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तो इथे लिहा आणि लिहिल्यानंतर मग तुम्ही प्रेफरन्सेस इथे भरू शकता व्यवस्थितपणे. पण आता बघा इथे 8 संस्था आहे. 8 संस्था असल्यामुळे इथे भरायला काही अवघड नाही, पण 40, 50, 60 संस्था जर असतील तर तुम्हाला भरायला इथे अडचण निर्माण होऊ शकते. तर यासाठी एक सोपी पद्धत मी सांगणार आहे की एक्सेल मध्ये डेटा तुम्ही इम्पोर्ट करा. एक्सेल मध्ये घेतल्यानंतर बघा आता इथे जेव्हा क्लिक कराल तर ही डाउनलोड व्हायला इथे प्रॉब्लेम येतोय. बघा इथे तुम्ही बॅड सर्टिफिकेट म्हणून एक ऑप्शन आहे. आता हे करत बसण्यापेक्षा एक सिंपल मेथड सांगतो की इथे तुम्ही माऊसचं राईट बटन क्लिक करणार आहात. राईट बटन क्लिक करा आणि ओपन लिंक न्यू टॅब यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फाईल डाउनलोड झालेली दिसेल. आता ही फाईल एक्सेल मध्ये आपण ओपन करू शकतो. याला इथे ओपन करा. ही एक्सेल मध्ये फाईल आपली जो काही संस्थेची लिस्ट आहे ती इथे ओपन होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे हा डेटा डाउनलोड झालेला आहे. तर यामध्ये एक्सेल मध्ये CSV फॉर्मॅट मध्ये इथे जेव्हा फाईल डाउनलोड होते तर प्रत्येक फील्ड तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीने याला वाढवून घ्या म्हणजे तुम्हाला स्पष्ट ती लिस्ट दिसेल. आता इथे सिरियल नंबर आलेले नाहीयेत. आपण काय करूया की या कॉलमच्या अगोदर सिरियल नंबर इथे इन्सर्ट करून घ्या. इन्सर्ट कॉलम आणि इथे आपण सिरियल नंबर टाकूया. कारण एक्सेल मध्ये डेटा घेतल्यानंतर त्याला तुम्ही सिस्टमॅटिक मॅनेज करू शकता. तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि त्याला कसं मॅनेज करायचं ते मी सांगतोय. सिरियल नंबर टाकल्यानंतर याला ड्रॅग करा. ड्रॅग केल्यानंतर इथे 8 संस्थेची लिस्ट आलेली आहे. बघा आता इथे हा तुमचा डेटा आणि शेवटच्या कॉलम मध्ये आता मी काय करतो की हे जे हेडिंग आहे हे हेडिंग तुम्हाला समजण्यासाठी इथे बोल्ड करतो आणि शेवटच्या कॉलम मध्ये इथे मी टाकणार आहे माय प्रेफरन्स. मी जे प्रेफरन्स देणार आहे ते प्रेफरन्सेस मी इथे टाकणार आहे. याला मी बॉर्डर देतो म्हणजे मला डेटा समजेल. इथे जाऊन तुम्ही बॉर्डर द्या. आता यामध्ये ही सिरियल नंबर जी सिस्टीमने आपल्याला दिलेली आहे त्यानुसार ही लिस्ट आहे. आपल्याला माझ्या पद्धतीने आता मी जे प्रेफरन्सेस देणार आहे ते प्रेफरन्सेस नुसार मी इथे नंबर टाकणार आहे. जसे की आता रयत शिक्षण संस्था ही जी आहे याला मी 1 नंबरचं प्रेफरन्स इथे देणार आहे म्हणजे मी इथे 1 नंबर टाकणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे 2 आणि इथे 3 अशा पद्धतीने मी सिरियल नंबर टाकणार आहे. 4, 5, 6, 7 आणि 8. आता अशा पद्धतीने आता मला एक्सेल मध्ये डेटा आल्यानंतर तुम्हाला इथे हे जे मॅनेजमेंट आहे त्यानंतर इथे लेवल जे आहे सेकंडरी. आता हा जो कॅन्डिडेट आहे की सेकंडरीला इलिजिबल आहे म्हणून इथे सेकंडरी आले. इथं तुम्ही दोन्ही ठिकाणी जर इलिजिबल असेल तर इथे तुम्हाला प्रायमरी पण येऊ शकतं. तर ह्या प्रायमरी येऊ शकतं किंवा इथे डेझिग्नेशन वेगवेगळे येऊ शकतात. तर याला किती प्रायमरीच्या किती संस्था आहे आणि
डेझिग्नेशन नुसार तुम्हाला जर सॉर्ट करायचं असेल, फिल्टर करायचं असेल, त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे या टॅब वरती जायचंय. इथे गेल्यानंतर याला फिल्टर ऑन करा. आता या फिल्टर नुसार तुम्हाला इथे या टॅब वरती, इथे जो टॅब दिसतो या टॅब वरती क्लिक करून याला तुम्ही सॉर्ट करू शकता. हे सॉर्ट केलं हे बघा, प्रायमरीची वरती आले, बाकी सेकंडरी खाली आले, किंवा याला ज्या पद्धतीने सॉर्ट करायचे तुम्ही सॉर्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याकडे प्रायमरीला इलिजिबल असलेल्या संस्था किती आहेत, सेकंडरीला इलिजिबल असलेल्या संस्था किती आहेत, किंवा डेझिग्नेशन नुसार जर तुम्ही इथे सॉर्ट करत असाल तर इथे तुम्हाला कळेल की 9 ते 10 साठी आपण किती संस्थेला इलिजिबल आहोत, हायर सेकंडरीला तुम्ही किती याला इलिजिबल आहात, प्रायमरीला किती संस्था तुमच्याकडे आलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही इथे सॉर्ट आणि फिल्टर करून तुम्ही मॅनेज करू शकता. आता तुम्ही प्रेफरन्सेस टाकल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्सेस नुसार बघायचंय की 1 नंबर 2 नंबर यानुसार, तर तुम्ही या प्रेफरन्सेसला स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट याला सॉर्ट करा. आणि सॉर्ट केल्यानंतर तुमच्या प्रेफरन्सेस नुसार लिस्ट इथे दिसणार आहे की जसं 1 नंबरला कुठली संस्था आली आहे, 2 नंबरला कुठली आली आहे, 3 नंबरला कुठली आली आहे. जर मोठी लिस्ट असेल तर तुमच्याकडनं ही मिस्टेक होऊ शकते की तुम्ही एकाच वेळेस तुम्ही तुमच्याकडनं 1 नंबर रिपीट होऊ शकतो. तसंच सिस्टीम मध्ये वेबसाईटला तुम्ही नंबर रिपीट झाल्यानंतर तो मेसेज देईल, पण इथे एक्सेल मध्ये तुम्हाला तुमच्याकडनं मिस्टेक होऊ शकते. जेव्हा तुम्ही सॉर्ट करताल तर ते 2 नंबर एका खाली एक येतील. तर तुम्हाला इथे सुद्धा तुम्ही करेक्शन करू शकता की नाही, मला या संस्थेला कुठला प्रेफरन्स द्यायचा आहे तो मला वेगळा द्यायचा आहे, किंवा आता 1 2 3 4 5 6 आणि इथे माझा 7 आणि इथे 8 अशा पद्धतीने तुम्ही फिल्टर करून याला मॅनेज करू शकता. आता एक्सेल मध्ये तुम्ही प्रायोरिटी लेवल नुसार कलरिंग वगैरे जे आहे की ते कलरिंग वगैरे तुम्ही इथनं देऊ शकता की हे 2 संस्था मी या स्टडी करण्यासाठी तुम्हाला हा एक्सेल डेटा तुम्हाला हँडल करता आला पाहिजे, हा या मागचा सांगण्याचा उद्दिष्ट आहे. तर ही पूर्ण फायनल झाल्यानंतर तुम्ही याची प्रिंट काढा, परत एकदा चेक करून अभ्यासपूर्वक तुम्ही ही लिस्ट फायनल तयार करून घ्यायची. आणि त्यानंतर आपण परत वेबसाईटला प्रेफरन्सेस कसे भरायचे ते आपण आता बघणार आहोत. तर यामध्ये ही लिस्ट आपण बघितली आहे. आता लिस्ट एक्सेल मध्ये डाउनलोड केली किंवा पीडीएफ मध्ये डाउनलोड केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन जे आपण इथे बघणार आहोत, इथे आपण हे 2 ऑप्शन बघितले. पहिले जनरेट केलं डेटा, त्यानंतर डाउनलोड केला, आणि त्यानंतर असाइन प्रेफरन्सेस. बघा, आता इथे फार केअरफुली तुम्हाला काम करावं लागणार आहे की तुम्ही जो अभ्यास केलाय, जो स्टडी केलाय डेटाचा, त्यानुसार इथे प्रेफरन्सेस टाकायचे आहे. आता हे जे प्रेफरन्सेस आहे ते बाय डिफॉल्ट वेबसाईटने तुम्हाला करून दिलेले आहे. आता ही जी संस्था आहे बघा की आपण एक्सेल मध्ये ज्या पद्धतीने मांडणी केली त्यानुसार जर आपण आता ही संस्था रयत शिक्षण संस्था साताऱ्याची, तर त्याला आपण कुठला प्रेफरन्स देणार आहोत, तर त्यानुसार इथे तुम्ही इथे 1 नंबर टाकला, नंतर दुसरी जी आहे 2 नंबर. बघा, आता मी इथे 1 नंबर टाकला, माझा रिपीट झाला. खूप मोठी लिस्ट असेल, मला लक्षात नाही राहिलं की किती आपण नंबर रिपीट झालाय. तो रिपीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे मेसेज येईल की डुप्लिकेट फाउंड, डुप्लिकेट नंबर तुम्ही टाकलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथे सिस्टीम मध्ये चुकी होण्याचे चान्सेस नाहीये. तर असे प्रेफरन्सेस आपल्याला टाकायचे आहेत. हे प्रेफरन्सेस टाकल्यानंतर ते प्रेफरन्सेस आपण इथे सेव्ह करणार आहोत. तर हे सेव्ह करताना तुम्हाला किती प्रेफरन्सेस टाकले तेवढे सेव्ह केल्यानंतर ते आपण नंतर परत एकदा चेक करू शकतो. केअरफुली तुम्ही टाकण्याच्या म्हणजे सेव्ह करण्यापूर्वी तुम्ही प्रेफरन्सेस बरोबर टाकलेत का, त्याची सिक्वेन्स कशी आहे, तुम्हाला ज्या संस्थेला 1 नंबर टाकायचा आहे किंवा ज्या पद्धतीचा प्रेफरन्स टाकायचा आहे तो प्रॉपर टाकलाय का हे एकदा बघून घ्या. तेव्हाच तुम्ही सेव्ह करा, किंवा मग याला तुम्ही कॅन्सल करून परत मागच्या फीड वरती जाऊ शकता. तर मित्रांनो, आपण आता काही प्रेफरन्सेस टाकूया. तर यामध्ये इथे रयत शिक्षण संस्था याला मी 1 नंबरचा प्रेफरन्स टाकतो, त्यानंतर हे 2 नंबरचा प्रेफरन्स टाकतो, आणि त्यानंतर ही एक मी 3 नंबरला
टाकलंय आणि मला या सिच्युएशनला असं वाटलं की हे 3च प्रेफरन्सेस मला टाकायचे, बाकीच्या संस्थेमध्ये मी जाऊ शकत नाही किंवा मग मी सध्या हे एवढेच प्रेफरन्सेस माझ्या डोक्यामध्ये आहे. तर ह्या 3 प्रेफरन्सेसला मी इथे सेव्ह वरती क्लिक करणार आहे. तर इथे आपण हे सेव्ह बटन आहे, कॅन्सल आहे. कॅन्सल म्हणजे तुम्हाला जर करायचंच नसेल काम यावरती ते कॅन्सल करू शकता आणि या स्क्रीन मधून एक्झिट व्हायचं असेल तर एक्झिट होऊ शकता. तर आपण सेव्ह करूया. तर इथे सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला एक प्रॉम्प्ट येईल, मेसेज येईल की प्रेफरन्स असाइन सक्सेसफुली. त्याला ओके करूया. ओके केल्यानंतर इथे बघा की तुम्ही कुठले कुठले प्रेफरन्सेस दिलेले आहेत ते नंबर्स इथे दिसतील. आता हे मी एक्झिट करतो. यानंतरचा आपण ऑप्शन बघूया की इथे गेल्यानंतर याला आपण इथे व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस विदाउट इंटरव्ह्यू हा ऑप्शन इथे दिलाय, कारण आपण या ऑप्शन मध्ये आहोत. इथल्या ऑप्शन मध्ये असल्यामुळे इथे हे दिलेले आहेत की तुम्ही व्ह्यू करू शकता. आता आपण पहिले असाइन केलं, त्यानंतर आपण चेक करूया. इथे क्लिक करतो आणि इथे आपल्याला काय डिस्प्ले होतं ते बघूया. तर यामध्ये आपण किती असाइन केलेले आहेत, किती संस्थांना आपण असाइन केलेत, कन्फर्म किती केलेत, याचा रिपोर्ट आपल्याला डिस्प्ले होईल. मित्रांनो, जसे जशी शेवटची तारीख येईल तर शेवटची तारीख येताना सर्वजण शेवटच्या तारखेची वाट बघतात, गडबड करत नाही, पहिले भरत नाही. त्यामुळे साईट स्लो होऊ शकते, वेबसाईट स्लो होऊ शकते. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि लवकरात लवकर या लिस्टची स्टडी करून आपल्याला प्रेफरन्सेस टाकायचे आहे. तर या स्क्रीनमध्ये व्ह्यू प्रेफरन्सेस डिटेलमध्ये आपल्याला हे 3 ऑप्शन इथे दिलेले आहेत. तर या 3 ऑप्शनमध्ये पहिलं जे ऑप्शन आहे ते म्हणजे व्ह्यू असाइन प्रेफरन्सेस. इथे आपण क्लिक करूया की जे प्रेफरन्सेस आपण टाकलेत ते आपण इथे बघूया. इथे क्लिक केल्यानंतर आता ती लिस्ट ओपन होईल. हे बघा, इथे व्ह्यू असाइन वरती क्लिक केल्यानंतर हा चार्ट आपल्याला दिसला इथे की इथे टोटल नंबर ऑफ असाइन प्रेफरन्सेस 3, म्हणजे आपण 3 प्रेफरन्सेस दिलेले आहेत 8 पैकी. म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रेफरन्सेस आपल्याकडे किती होते? 8 होते. त्यापैकी आपण 3 दिले आणि टोटल नंबर ऑफ नॉट असाइन म्हणजे आपण 5 संस्थेला प्रेफरन्स दिलेले नाही. अशा पद्धतीने इथे आपल्याला यांनी आलेले आहे कॅल्क्युलेशन्स. आता इथे आपण हे बघू शकतो की आपण ह्या 3 प्रेफरन्सेस इथे टाकलेले आहेत. हे तिन्ही आपण एकदा चेक करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे ऑप्शन आहे की व्ह्यू नॉट असाइन प्रेफरन्सेस, की मी कुठल्या संस्थेला प्रेफरन्स दिले नाही, ही लिस्ट जर बघायची असेल. मित्रांनो, लिस्ट मोठी असेल तर तुम्हाला त्रास होईल, यासाठी हे ऑप्शन्स फार उपयोगाचे आहे. तर व्ह्यू नॉट असाइन प्रेफरन्सेस यावरती आपण क्लिक करणार आहोत. बघा, इथे क्लिक करूया. मित्रांनो, इथे व्ह्यू नॉट असाइन प्रेफरन्सेस दिसत आहेत. बघा, इथे कलर मध्ये दिसत आहेत की हे कलरचा अर्थ असा आहे की तुम्ही याला प्रेफरन्सेस दिलेले नाहीयेत. तर इथे प्रेफरन्सेसची आपण न दिलेली प्रेफरन्सेसची लिस्ट दिसते आणि इथून आपण ज्यांना प्रेफरन्स दिले त्याची लिस्ट दिसते. आता तिसरं जे ऑप्शन आपल्याकडे आहे ते म्हणजे व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस. आता इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जे कन्फर्म प्रेफरन्सेस केले त्याची लिस्ट दिसेल. आपण आता कन्फर्म केलेलं नाही त्यामुळे इथे काही डिस्प्ले होणार नाही. तर आपण बघूया याचा रिझल्ट काय येतो. तर बघा, इथे नो रेकॉर्ड अवेलेबल, म्हणजे आपण फक्त असाइन केलेले होते, आपण ते असाइन केलेले प्रेफरन्सेस कन्फर्म केलेले नव्हते म्हणून इथे आपल्याला डेटा दिसत नाहीये. तर आपण एक जे काही आपण प्रेफरन्सेस टाकले त्याला कन्फर्म करूया. यासाठी आपण इथनं या एक्झिट बटनवर क्लिक करा. एक्झिट केल्यानंतर इथे परत प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी अँड व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्स बिफोर रिअरेंजिंग. आपल्याला आता इथे जे काही प्रेफरन्सेस आपण असाइन केलेले या स्टेप मध्ये जाऊ, तर इथे आपल्याला ते कन्फर्म करायचे आहे. आणि हे कन्फर्म का करायचे आहेत? कारण आपल्याला पुढे जर रिअरेंज करायचं असेल डेटा, म्हणजे प्रेफरन्सेस आपण टाकलेले
1 2 3, तर यामध्ये जर काही रिअरेंजिंग करायचं आहे, चेंज करायचं आहे, तर त्या अगोदर ते कन्फर्म असणं गरजेचं आहे. तर आपण इथे कन्फर्म वरती क्लिक करूया आणि कन्फर्म केल्यानंतर आपल्या समोर एक स्क्रीन येईल. हा रिपोर्ट आपल्याला इथे दिसतोय की कन्फर्म प्रेफरन्सेस बिफोर रिअरेंजिंग. तर या टेबलमध्ये आपल्याला जिथे आपण प्रेफरन्सेस टाकलेले आहेत, बघा आता हे श्री स्वामी विवेकानंद याला आपण प्रेफरन्स टाकलाय, तर हे व्हाईट मध्ये डिस्प्ले होत आहे. आणि ज्यामध्ये आपण प्रेफरन्सेस टाकलेले नाहीये ते रेड कलर मध्ये इथे डिस्प्ले होत आहे. म्हणजे मला या टेबलमध्ये हे तीनच प्रेफरन्स कन्फर्म करायचे असेल तर मी आता या कन्फर्म बटनवर क्लिक करेल. कन्फर्म बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे परत एक मेसेज डिस्प्ले होतोय की प्लीज नोट आउट ऑफ 8 यू हॅव एंटर्ड प्रेफरन्स फॉर ओनली 3. आर यू शुअर? बघा की 8 पैकी फक्त आपण 3 टाकलेले आहेत. ते तुम्हाला कन्फर्म करून विचारतोय की हे तीनच तुम्हाला घ्यायचे आहेत का? तर आपण इथे ओके वरती क्लिक करूया. प्रेफरन्सेस कन्फर्म सक्सेसफुली हा मेसेज येईल आणि आपल्याला आता परत आपण या प्रेफरन्सेस मध्ये जाऊन व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस इथे क्लिक करूया. इथे आपल्याला जे आपण कन्फर्म केलेले प्रेफरन्सेस याचा रिपोर्ट बघायचा आहे. यासाठी मी तुम्हाला हे पहिले कन्फर्म केलं आणि नंतर आपण आता रिपोर्ट चेक करणार आहोत. तर इथे बघा की हे व्ह्यू असाइन प्रेफरन्स बघण्यासाठी, नॉट असाइन बघण्यासाठी आता आपण कन्फर्म प्रेफरन्स बघूया. इथे क्लिक केलंय. इथे क्लिक केल्यानंतर आपण जे काही कन्फर्म केलेले प्रेफरन्सेस आहे त्याची लिस्ट या चार्ट मध्ये आता आपल्याला डिस्प्ले होईल. इथे आपल्याला ही लिस्ट डिस्प्ले झालेली आहे की व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस. बघा 3 आपण कन्फर्म केलेले आहेत, 3 असाइन केलेले आहे आणि कन्फर्म केलेली लिस्ट आपल्याला इथे या ठिकाणी डिस्प्ले होत आहे. तर अशा पद्धतीने आपण व्ह्यू करू शकतो प्रेफरन्सेस. हे 3 ऑप्शन वापरून आपण किती असाइन केले आणि कुठले असाइन केले नाही, कन्फर्म कुठले केले हा इथे आपण व्ह्यू करू शकतो. आता मी एक्झिट बटनवर क्लिक करून या स्क्रीनच्या बाहेर येतो. यामध्ये प्रेफरन्स त्यानंतरचं जे ऑप्शन आहे की ऍडिशनल प्रेफरन्स आफ्टर कन्फर्मेशन. आता मी काही कन्फर्म केलेले आहेत, 3 असाइन केलेल्या संस्था कन्फर्म केल्या, पण त्यानंतर मला असं वाटलं की आणखी मला यामध्ये ऍड करायचे आहे, तर आपण हे ऑप्शन इथे यासाठी वापरू शकतो. तर यामध्ये 1 ते 5 ची लिस्ट आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे 5 संस्था आपण भरलेल्या नाहीत, त्यामुळे हे 5च आपल्याला लिस्ट इथे दिसते. 8 पैकी 3 आपण कन्फर्म केल्या, हे 5 रिमेनिंग आहे. तर या 5 पैकी मला त्यानंतर जी भरायची आहे, परत ऍड करायची आहे, ती संस्था आपण इथे टाकणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथे झेडपी जिल्हा परिषद वाशिम इथे आपण प्रेफरन्स टाकणार आहोत. तर यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की आपण जे प्रेफरन्सेस दिलेले आहेत ते 1 ते 3 दिलेले आहेत. 3 नंतरचा प्रेफरन्स आपल्याला इथे टाकायचा आहे, तर मी इथे 4 टाकणार आहोत. मित्रांनो, मी जे एक्सेल शीट तुम्हाला सांगितली ती यासाठी तुम्हाला इथे उपयोगात येणार आहे की तुम्ही कुठले प्रेफरन्सेस टाकलेत आणि कुठले बाकी आहेत यासाठी तुम्ही एक्सेल मध्ये प्रिपेअर करू शकता. बघा की मी जर हे 3 टाकलेले असतील तर याला मी एक कलर इथे देऊन ठेवेल की मी हे 3 टाकलेले आहे. नंतर मला असं वाटलं की हा 5 नंबरचा टाकायचा आहे, तर मी टाकल्यानंतर इथे तुम्ही त्याला एक कलर डिस्प्ले द्या. म्हणजे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लिस्ट असेल तर तुम्हाला कळेल की मी किती प्रेफरन्सेस टाकलेले आहे आणि किती बाकी आहे. आपण आता हे जे टाकलेले आहे जिल्हा परिषद वाशिम, हे ऍडिशनल प्रेफरन्स आपण सेव्ह करूया. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर इथे सेव्ह बटन वरती क्लिक केल्यानंतर न्यू प्रेफरन्सेस असाइन सक्सेसफुली हा मेसेज आपल्याला इथे येईल आणि तो प्रेफरन्स इथे आपल्या ऍड होईल. तर आपण आता पहिले 3 प्रेफरन्सेस दिले होते, त्यानंतर एक ऍडिशनल ऍड केला, म्हणजे टोटल प्रेफरन्सेस आपले 4 झालेले आहेत. आता 4 राहिलेले जे 5 होते त्यापैकी आता आपले शिल्लक जे आहेत ते 4 राहिलेले असतील, तर ती 4 ची लिस्ट आपल्याला इथे डिस्प्ले होईल. तर बघा इथे 4 जे रिमेनिंग आहे त्याची लिस्ट आपल्याला डिस्प्ले झाली आहे. तर अशा पद्धतीने आपण
नंतर सुद्धा आपण ऍडिशनल प्रेफरन्सेस इथे ऍड करू शकतो. आता यानंतर आपण ही स्क्रीन एक्झिट करूया. मित्रांनो, आपण जो आता त्यानंतर ऍड केला तो परत आपण व्ह्यू करूया. इथे व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस यावरती क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला माहितच आहे की इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. त्या 3 ऑप्शन मध्ये आपण तो 5वा जो आपण आता सध्या ऍड केलाय तो ऍड झालाय की नाही हे चेक करूया. तर आपण इथे व्ह्यू असाइन प्रेफरन्स वरती क्लिक करूया, म्हणजे आपल्याला आता इथे लिस्ट दिसेल. तर इथे व्ह्यू असाइन प्रेफरन्स वरती क्लिक केल्यानंतर नो रेकॉर्ड फाउंड, कारण आपण ते कन्फर्म केलेले आहेत म्हणून आपण आता कन्फर्म वरती क्लिक करूया. कन्फर्म प्रेफरन्सेस मध्ये जो 4 नंबरचा आपण त्यानंतर ऍडिशनल ऍड केला त्यामध्ये तो ऍड झालेला आहे बघा. आता इथे टोटल नंबर ऑफ नॉट असाइन 4 दिसत आहे आणि टोटल प्रेफरन्स पैकी 8 पैकी आपण 4 असाइन केले. त्यानंतर पहिले आपण 3 केले होते, त्यानंतर 1 आपण ऍड केला, ते आता इथे डिस्प्ले होईल. तर मित्रांनो, इथे आपण जी संस्था नंतर ऍड केली होती ती इथे डिस्प्ले होते. म्हणजे आपण अशा पद्धतीने इथे ऍड करू शकतो. बघा आता की मला जर परत नंतर असं वाटलं की मी यापैकी एक जी संस्थेला प्रेफरन्स दिलाय तो मला डिलीट करायचा आहे, काढून टाकायचा आहे, की मला नको आहे तो, तर यासाठी पण आपल्याकडे एक ऑप्शन अवेलेबल आहे. त्यासाठी याला आपण एक्झिट करूया. एक्झिट केल्यानंतर इथे परत आपण इथे गेल्यानंतर डिलीट प्रेफरन्सेस इथे क्लिक करणार आहोत. तर इथे बघा डिलीट प्रेफरन्सेस यामध्ये आपल्याला जो प्रेफरन्स तुम्हाला डिलीट करायचा आहे त्याचा नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. की फॉर एक्झाम्पल 4 नंबरचा जो आपण इथे प्रेफरन्स टाकलेला होता तो मला डिलीट करायचा आहे. तो प्रेफरन्स आपण इथे डिलीट करू शकतो. बघा इथे डिलीट वरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट, आपल्याला तो कन्फर्म करून घेतो. आपण ओके केल्यानंतर तो प्रेफरन्स डिलीट होईल. प्रेफरन्स डिलीटेड सक्सेसफुली, याला ओके करा. आता हा प्रेफरन्स जेव्हा डिलीट होईल, तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला असेल तर ऑटोमॅटिकली त्या जागेवरती दुसरे प्रेफरन्सेस येतील आणि त्या पद्धतीने नंबर्स आपले अरेंज होतील. तर आपल्याला नको असलेला प्रेफरन्स आपण डिलीट करू शकतो आणि हवा असलेला परत आपण असाइन करू शकतो. अशा पद्धतीने एक चांगली फॅसिलिटी इथे वेबसाईटला आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, इथं अभ्यास करून आपल्याला हे सर्व काही करायचं आहे. तर आपण बघूया की आपला प्रेफरन्सेस आता या लिस्ट मधनं डिलीट झालाय की नाही हे आपण चेक करूया. प्रेफरन्स इथे गेल्यानंतर परत इथे आपल्याला व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्स इथे क्लिक करूया. त्यानंतर व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्स वरती क्लिक करूया. तर इथे बघा आपण जो डिलीट केला होता 4 नंबरचा प्रेफरन्स आपण इथनं मागच्या याच्यामध्ये आपण डिलीट केला, तो इथनं निघून गेलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला नको असलेले प्रेफरन्सेस आपण डिलीट करू शकतो. यानंतर आपण नेक्स्ट ऑप्शन असं बघणार आहोत की जे मी प्रेफरन्स कोड दिलेले आहेत तर ते कोड मला जर चेंज करायचे असतील तर ते आपण इथे रिअरेंज कन्फर्म प्रेफरन्सेस, बघा आपण इथे रिअरेंज करण्याच्या अगोदर आपण कन्फर्म केले होते, आपण आता इथे रिअरेंज वरती जाऊया. तर मित्रांनो, अशी एक स्क्रीन दिसेल. तर आपली इथे क्लिक केल्यानंतर इथे एंटर सिक्वेन्स नंबर, इथे आपल्याला ज्याला बदलायचा आहे तो सिक्वेन्स इथे टाकायचा आहे. मी इथे 2 सिक्वेन्स टाकलेला आहे. तर हा 2 टाकल्यानंतर आपल्याला इथे ज्याला आपण 2 नंबरचा प्रेफरन्स टाकलेला आहे ती लिस्ट आपल्याला इथे दिसेल की रयत शिक्षण संस्था, याला आपण 2 नंबरचा प्रेफरन्स टाकलेला आहे. इथे टाकल्यानंतर हे डिस्प्ले होईल. त्यानंतर आपल्याला चेंज कुठला करायचा आहे तर तो एंटर नंबर टू विच यू वॉन्ट टू चेंज, तर हा नंबर इथे टाकायचा आहे. तर मी इथे आपल्याला इथे 3 नंबर टाकला. तर 3 नंबर टाकल्यानंतर आपल्याला परत इथे ज्याला तुम्ही 3 नंबर टाकलेला आहे त्याची लिस्ट दिसेल. बघा इथे 3 नंबर टाकलेला आहे.
तर ह्या दोन्ही लिस्ट आपल्याला इथे दिसतील आणि याला जेव्हा आपण रिअरेंज म्हणू तर आपल्याला ही सिक्वेन्स ही जो प्रेफरन्स आपण टाकलेला आहे तो चेंज होईल. प्रेफरन्स रिअरेंज सक्सेसफुली, याला ओके करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सिक्वेन्स आपण रिअरेंज करू शकतो. तर यामध्ये बघा, आपण सुरुवातीला जेव्हा लॉग इन केलं त्यामध्ये आपण सोशल कॅटेगरी फिक्स करून घेतल्या. त्या फिक्स केल्यानंतर आपण प्रेफरन्सेस मध्ये जाऊन इथे जनरेट प्रेफरन्सेस पहिले आपण जनरेट करून घेतले. प्रेफरन्सेस जेव्हा जनरेट करू तर आपल्या पात्रतेनुसार आपल्याला जे प्रेफरन्सेस येणार आहेत ते जनरेट झालेले असतात. त्यानंतर ते डाउनलोड करणं गरजेचे आहे. ते डाउनलोड करून घेतल्यानंतर त्या प्रेफरन्सेसची लिस्ट आपल्याला दिसते. त्यानंतरचं काम आपलं असं आहे की आपल्याला ते प्रेफरन्सेस असाइन करायचे आहे. म्हणजे त्या लिस्ट मध्ये आपल्याला आपल्या पसंतीक्रम आपल्याला तिथे टाकायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज कशी करायची ते पण मी सांगितलेलं आहे. एक्सेलचा वापर करू शकता तुम्ही, कागदावरती प्रिंट काढून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जे प्रेफरन्सेस असाइन केले त्याला तुम्हाला कन्फर्म करायचं आहे आणि ते कन्फर्म केल्यानंतर जर तुम्हाला काही आणखी ऍडिशनल प्रेफरन्सेस त्यामध्ये टाकायचे असतील तर तुम्ही ऍडिशनल प्रेफरन्सेस इथनं ऍड करू शकता. आणि जे काही तुम्ही प्रेफरन्सेस असाइन केले, कन्फर्म केले, किती बाकी आहे ते बघायचं असेल तर व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस मध्ये तुम्ही बघू शकता. आणि एखादा चुकीचा प्रेफरन्सेस तुम्ही टाकला असेल, त्याला डिलीट करायचं असेल तर तो प्रेफरन्स तुम्ही इथनं डिलीट करू शकता. त्यानंतर जे तुम्ही प्रेफरन्सेस टाकलेले काही इंटरचेंज करायचे असेल, रिअरेंज करायचे असतील तर तुम्ही ते इथनं अरेंज करू शकता. तर अशा पद्धतीने आपण यावरती जसं यावरती काम केलं आहे विदाऊट इंटरव्ह्यू वरती, त्याच पद्धतीने आपण विथ इंटरव्ह्यू वरती सुद्धा सेम प्रकारे काम करू शकता. रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट बघायचे असतील तर इथे ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघू शकतो, जे की आपल्याला होम पेज वरती पण अवेलेबल आहे. तर इथनं तुम्ही ऍडव्हर्टाइज बघून पहिले होमवर्क करून घ्या. आणि त्यानंतर शेवटचं ऑप्शन जे आहे की लॉग प्रेफरन्सेस, जे की इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे, की जे लॉग प्रेफरन्सेस तुम्हाला आता अवेलेबल होईल. मित्रांनो, कृपया हे ऑप्शन तुम्ही सर्वात शेवटी तुमचं सर्व काम फायनल झाल्यानंतर तुम्ही लॉग करणार आहात. लॉग केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. की लॉग करण्या अगोदर जे काही एक्सरसाइज तुम्हाला करायचे आहे, जे काही बदल करायचे आहे ते तुम्ही करू शकता. पण लॉग हे ऑप्शन तुम्ही सर्वात शेवटी वापरा. आणि लॉग झाल्यानंतर तुमचं जे काही प्रेफरन्सेस तुम्ही टाकलेले आहेत ते लॉग होईल, सिस्टीमला कायमची सेव्ह होतील आणि त्यानंतर बाकीची प्रोसेस ही होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तुम्हाला निश्चितच आवडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझा व्हिडिओ लाईक करा. आणि या पद्धतीचे अपडेट्स मी वेळोवेळी अपडेट करणार आहेत, व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं फ्युचर तुम्ही यामध्ये बघणार आहात. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट अँड थँक्स फॉर वॉचिंग.